संत वामनभाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि राज्याचा कारभार करतील अशी भविष्यवाणी गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी पांगुळगव्हाण येथे काल्याच्या कीर्तनातून व्यक्त केली आहे। आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण येथे संत वामनभाऊ महाराज यांनी 100 वर्षांपूर्वी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला होता। ही परंपरा आजही सुरू आहे। गावावर संत वामनभाऊ महाराज यांचे आशीर्वाद आहेत। पांगुळगव्हाण येथे 5 ते 15 सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। रविवारी काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं पांगुळगव्हाण येथे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचं आगमन होताच आकर्षक अशा सजवलेल्या रथामधून जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे। यावेळी जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत टाळ मृदुंगांच्या गजरात संत वामनभाऊ महाराज यांचा जयघोष करत स्वागत करण्यात आलं। काल्याच्या कीर्तनातून पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की युवकांनी व्यसनाधीन होऊ नका। संत वामनभाऊ महाराज तुम्हाला कुठेच कमी पडू देणार नाहीत। कष्टांनी कमवलेल्याला समाधान मिळतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गहिनीनाथ गडाचा विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय। संत वामनभाऊ महाराज संत भगवान बाबा यांच्या मंदिरासमोर ग्रामस्थांनी एकत्रित येऊन तब्बल 30 लाख रुपये खर्च करून भव्य सभा मंडप उभारलाय। श्रावण महिन्यात पांगुळगव्हाण 40 दिवस पोथी वाचन केलं जातं। मुंबई, पुणे, कल्याण, अहमदनगर, संभाजीनगर येथे नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले ग्रामस्थ सप्ताहासाठी आवर्जून गावी येतात। पत्रकार दिगंबर बोडखे, तेजवार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी, बीड। मुख्यमंत्री होतील असं मी म्हणण्याचं कारण असं होतं की फडणवीस साहेब देव, धर्म आणि देश या सर्वांकडे आणि सर्वसामान्य समाज, सर्व या महाराष्ट्रातील समाजाचा कैवारी एकच नेता ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब। आणि म्हणून मी म्हटलं की तेच पुन्हा आणखी मुख्यमंत्री होतील हे कीर्तनात सांगितलं, एका बाजूला नाही। आशीर्वाद श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराजांचे त्यांच्या मागे नक्की आशीर्वाद आहे।